मंत्री धनंजय मुंडे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीला पोहोचलेत। गेल्या सव्वा तासापासून अजित पवार आणि मुंडे यांच्यात चर्चा सुरू आहे। सरपंच हत्या प्रकरणी या दोघांमध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती मिळते आहे। सरपंच हत्या प्रकरणी विरोधकांनी मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे। अधिक माहिती जाणून घेऊ, आमचे प्रतिनिधी गणेश कावडे सध्या संपर्कात आहेत। गणेश, सव्वा तास झालेला आहे, मात्र तरी देखील चर्चा अजूनही सुरूच आहे। काय नेमकं घडतंय? तन्मय, नक्कीच सव्वा तासापेक्षा जास्त वेळ आहे धनंजय मुंडे आणि अजित पवार यांच्यामध्ये आहे ती बैठक सुरू झालेली पाहायला मिळते। कारण की अजित पवार आहे ते परदेशात होते, मात्र ते आता मुंबईमध्ये आलेले आहेत आणि मंत्रालयामध्ये ही पहिलीच भेट आहे धनंजय मुंडे यांच्यासोबत होताना पाहायला मिळते। आपण हे थेट दृश्य बघतोय की हेच कॅबिन आहे धनंजय मुंडेंची आणि अजित पवार आहे ते निघताना पाहायला मिळत आहेत। कारण की सव्वा तासापासून खरं तर हे दोघांमध्ये निघत होते। धनंजय मुंडे आता बाहेर येणार आहेत। आपण ही थेट दृश्य बघतोय की इथूनच आहे ते धनंजय मुंडे आता बाहेर येतील। कारण की गेल्या सव्वा तासापासून खरं तर या दोघांमध्ये आहे ती महत्त्वाची बैठक आहे ती सुरू होती आणि या बैठकीनंतर नेमकं धनंजय मुंडे काय बोलतात हे देखील पाहणं गरजेचं आहे। कारण की जर बघितलं असेल तर धनंजय मुंडे यांचा राजीनामा देण्यात यावा आणि आपण ही थेट दृश्य बघतोय की धनंजय मुंडे बाहेर येत आहेत, मात्र धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात यावा असे सर्व विरोधी पक्षांकडून ती प्रामुख्याने मागणी केली जात होती। आणि त्यानंतरून आता धनंजय मुंडे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। कारण की नवीन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा प्रसाद। गेल्या सव्वा तासापासून अजित पवार यांच्यामध्ये चर्चा सुरू झाली आहे। आपल्याला एकच सांगतो की नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी दादांना आलो। नवीन वर्षाच्या निमित्तानं दादा इथं नव्हते। आज प्रत्यक्ष मंत्री म्हणून जबाबदारी घेतल्यानंतर आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी मी आज दादांकडे आलो आणि माझ्याकडे जी जबाबदारी दिलेली अन्न व नागरी पुरवठ्याच्या मंत्रालयाची त्याबाबतचं सर्व आत्तापर्यंत जे कामकाज मी हाती घेतलेले आहे त्या कामाच्या बाबतीमध्ये मी स्वतः दादांना आज संबंध डिपार्टमेंटचा रिव्ह्यू त्यांच्या समोर मांडला आहे। धन्यवाद। गेल्या सव्वा तासापासून जी बैठक पार पडत होती दोघांमध्ये ती अखेर संपली आणि माझ्या खात्याचा लेखाजोखा मी दादांसमोर मांडल्याचं धनंजय मुंडे म्हणालेत। मात्र सरपंच हत्या प्रकरणी किंवा बीडमध्ये जे काही घडतंय त्या संपूर्ण प्रकरणावर धनंजय मुंडे यांनी कोणतंही भाष्य केलेलं नाही। गणेश, बीड प्रकरणावर कोणतंही भाष्य न करता धनंजय मुंडे गेल्याचं कळतंय। धनंजय मुंडे आणि अजित पवारांची भेट संपली आहे। सव्वा तास अजित पवार आणि मुंडेंची चर्चा पार झाली आहे आणि या संपूर्ण प्रकरणावरती बीडमधल्या प्रकरणावरती कोणतीही प्रतिक्रिया मुंडेंनी दिलेली नाही। मात्र ज्या खात्याचा मी मंत्री आहे त्या खात्याबाबतचा लेखाजोखा मी मांडला आणि त्याबाबतची माहिती दिली। नववर्षाच्या शुभेच्छा अजित पवारांना दिल्याचं धनंजय मुंडेंनी म्हटलंय। नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलो होतो असं धनंजय मुंडे म्हणाले। बीड प्रकरणावर त्यांनी एक अक्षरही काढलेलं नाही आणि त्या संदर्भात कोणतंही भाष्य केल्याचं पाहायला मिळालेलं नाही। नुकतीच ही भेट संपली आहे। अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यात सव्वा तास चर्चा झाली आहे। त्यामुळेच धनंजय मुंडे राजीनामा देणार का याबाबत अद्यापही प्रश्नचिन्ह कायम आहे।